छान वाटते ना हे? कोण? अगं बाई, कोण आहे? हात ओळखीचा वाटतोय. सोडा राणूबाई, सोडा. मातोश्री, काय हो, तुम्ही लगेच ओळखलं? लेक ओळखता येत नाही होय आम्हाला? मातोश्री, आम्ही खूप खुश आहोत. आम्ही पुन्हा रायगडावर आलो. आम्हालाही खूप आनंद झालाय. दमला असाल ना? हातपाय धुवून घ्या. दमलोय आणि आम्ही अजिबात नाही. आधी आम्हाला नवरदेवाला भेटायचंय. आहेत कुठे बाळराजे आणि आमच्या नव्या वहिनीचा? बाळराजेंना तर खूप चिडवणार आम्ही आणि वहिनीसांना हळद लावणार. मातोश्री, आमच्या तावडीतून तुम्ही सुद्धा सुटणार नाही बरं का? आम्हाला तुम्ही हळद लावणार? लावणार. असं? मग एवढ्या लांबून एवढ्या लवकर त्याचसाठी तर आलोय. आणि येताना सोबत खूप हळदही घेऊन आलोय, आमच्याच शेतातली. आता तुम्ही बघा. बघतोय आम्ही. दिसते अंगभर हळद. पिवळ्या धमक दिसताय अगदी. जावई बापूंनी फार लाडकोड पुरवलेले दिसताय. मातोश्री, काय हो? आमचे दादासाहेब आणि वहिनीसा कुठे आहेत? आधी त्यांना भेटून येतो. तुमचे दादासाहेब? अगं बाई, राणूबाई आले. आल्या, पण आधी धाकट्या मातोश्रींच्या महाली आल्या. मातोश्री नाही हो. नमस्कार करतो. सुखी भव. आमचा महाल दिसला नाही? आम्ही येणारच होतो, पण असू द्या असू द्या. पण तरीही वेळेवर आला आहात. कासारीणबाई आल्यात. तुम्ही आवरून घ्या आणि चुडा भरून घ्या. जी. करवलीचा मान आहे तुमचा. काय? आधी आम्ही वहिनीसांना भेटतो. आज आम्ही त्यांच्याच पसंतीच्या रंगाचा चुडा भरणार आहोत. राणूबाई, आणि आमच्या दोन्ही भाऊरायांना भेटतो. त्यांची जरा चेष्टा करतो. राणूबाई, शंभूराजे अजून गडावर आले नाही. अजून आले नाहीत? आणि वहिनीसा? त्याही अजून गडावर आलेल्या नाही. का? काही कल्पना नाही. पोहोचतील एव्हाना, पण खरं तर घरातलं कार्य आहे. एव्हाना जबाबदारीनं यायला हवं त्यांनी. अरे हो 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 हो. हिरोजी कुठं मोर्चा पळवताय तुमचा? हा, कुठं निघालात? आणि हे काय बघलं मध्ये? भेट भेट? 2 जोड्या रंगवाय दिल्या होत्या रंगारी आप्पाकडे. 2 जोड्या? होय. म्हणजे 4 फेट झालं. 4 कशा पाय बुवा? अहो, एक नवरदेवा बरोबर सीमन पूजनाला जाताना, हा. एक लग्न लागताना, हा. एक पंक्तीत वाढताना, हा. आणि शेवटचा रात्री वरातीत. एकदम टोले जंग तयारी केली आहे हिरोजीरावांनी. ऐकलं का? आटपलं का तुमचं? झाली का समधी तयारी? तर अहो, आमंत्रण आहे त्यांना, ते कशाला मागं थांबतील? निघणारच. पण ज्यांना आमंत्रण नाही त्यांनी काय करावं? म्हणजे आता कोण राहिले? कुणाच नाही अवतार नाही आलंय. हे तुम्हाला सांगतो मिरच्याच्या खाड्यावर. अहो दमा हो. काय हो बाबाजी, तुम्हाच नाही अवतार आला का नाही? अहो, झाडून सगळ्यांना आलंय आमंत्रण. मग झालं तर. पण शंभू राजांना आमंत्रण नाही, त्याचं वाईट वाटतंय. त्यामुळे आज तपकिरीनं सुद्धा काही झिंझिड येईना. कशी येईल? आपण समध्यानी लग्नाला जायचं आणि घरातल्या माणसाला जावताना नाही. अव घरातल्या माणसांना अवतार द्यायची रीत आहे का आपली? आणि तसं असेल तर मग लेकाचं अवतार बापाला द्यायला पाहिजे.
अवतानाचा राहू द्या हो, निदान सांगावा निरोप तर नको यायला. हा अहो मी म्हणतो युवराजनी तर 15 दिवस अगोदर गडावर पाहिजे होत्या की नाही? होय, हे पटतंय. हा आपण निरोप सांगावा काहीतरी आलं असलच. नाही समोर ज्योतिबा दिसतोय, सांगावा नाही आला. मग ते एकदम गलत आहे. निरोप सांगावा यायलाच पाहिजे होता. आता रायगडावर जर का युवराज असते तर गोष्ट वेगळी, पण तुटाक आता जरा पन्हाळगडावर असताना त्यांना निरोप सांगावा यायलाच पाहिजे होता. म्हणजे बाहेरच्यांना या आणि घरातल्यांना थांबा. यावरनं एवढंच समजतंय महाराज नाराज आहेत. ते जाऊ दे, आपण गड उतार कधी व्हायचं? म्हणजे आहेर बिहेर घ्यायला. मी आजच निघतोय. गडाखाली माझं पथक तयारच आहे. आणि तुम्ही? मी उद्या पहाटेच निघतोय. हे बघा, ज्याला जेव्हा निघायचं तेव्हा निघा, पण रायगड वेळेवर गाठा. हा. आता आली झिंझिणी. काय बया, काय बोलायची सोयच नाही राहिली आता. काय झालं धारात्या? काय हुयाचं राहिलंय? गडावरची माणसं लग्नाला जायासाठी नटून थटून तयार बी झाली. अगं मग होणारच की. केवढा झोप. बाळराजांच्या लग्नाचं अवतान आलं म्हणून कौतुकाची सासनकाठी नाचवतात समधी. काही जण गड उतार झाले, काही जण अर्ध्या रस्त्यात पोचले, आणि इथं आपल्याला ना निरोप ना सांगावा. पण पन्हाळ्यावरच्या लोकांना आमंत्रण कोणी दिली? थोरल्या राणीसाहेब आम्हाला इसरल्या नाहीत असं जनार्दन पंत म्हणाले. बाबाजी बी तेच बोलले. म्हणजे काय त्यात तुम्ही समजून जावा. थोरल्या मातोश्रींच्या मनात नक्की काय चाललंय ना, काही कळत नाही. हो, त्यात कळायचं काय? युवराज तेसने नकोच आहेत रायगडावर, म्हणून युवराज पन्हाळ्यावर आल्या आल्या तुम्हाला बी लगोलग धाडून दिलं. ते आलंय आमच्या लक्षात, पण म्हणून आपण पन्हाळ्यावरच थांबायचं? सांगावा आला नाही म्हणून? अगं उद्या जग काय म्हणेल? सांगायचं निरोप नाही आला म्हणून. धारात्या, जगाला निरोप दिसणार नाही. दिसेल ती आपली गैरहजेरी. लोक म्हणतील बघा, युवराजनी घरातल्या शुभ कार्यालयी आले नाहीत, आणि पुन्हा सगळा दोष युवराजांवर. हवं त्याच्यासाठीच तर आहेत युवराज. उठसूट आरोप कराया, दोष लावाया. आबासाहेब तर आमची वाट बघतील. आम्ही त्यांच्यासाठी जाणार. बोलवल्याशिवाय? हो. नको आता निरोप सांगाव्याची वाट बघायला. मग आत्ता तयारी करायला पाहिजे. उद्या सकाळ पावतर गड सोडायला पाहिजे. परवा दिवस मावळतीचा मुहूर्त आहे लग्नाचा. बघा, ठरवा. परवा दिवस मावळायचा मुहूर्त, गोरज मुहूर्त. आम्ही निघावं म्हणतो रायगडाला. हो, लवकर पोहोचा. तिथे करायला धरायला आपली घरातली माणसं पाहिजे. होय, म्हणून म्हणतो तुम्ही बी चला. अशा कार्याला तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे. मामासाहेब, तुम्ही पुढे वा, आम्ही येतोच आहोत मागोमाग. निरोप नाही मिळाला, सांगावा नाही धाडला म्हणून नाराज आहात का? रागावलात का? मामासाहेब, अहो बाळराजेंच्या लग्नाच्या निरोपाची वाट आम्ही काय बघणार आहोत? नाही, म्हणून म्हणतो चला व संगत. तेवढं आबदार जाणं होईल आपलं. माफी असावी मामासाहेब, परंतु युवराज मोहिमेवर त्यांचा हात आगीत, आणि आम्ही रायगडावर हसत खिदळत बसायचं ते बरं दिसत नाही. शिवाय मोहीम संपताच ते पन्हाळगडावरच येतील, आणि आम्ही नाही तर
नको नको मामासाहेब. अवघडच झालंय म्हणायचं. काही अवघड नाही, उलट तुम्हीच उशीर केलाय. केव्हाच म्हणतोय जा. आबासाहेबांना हातोसा होईल, थोरल्या मातोश्रींनाही मदत होईल. अहो माझं कसं आहे का, आपली समधी माणसं लगीन कार्याला असली तर शोभा येते. शिवाय बाळराज बी तुम्हा दोघांची वाट बघत असतीलच की. आम्हाला माहिती आहे आणि युवराजांनाही ते ठाऊक आहे. मग मामासाहेब, बरं झालं आठवलं. थांबा. हे घ्या. काय हे? फेटा. लग्नाच्या 2 दिवस अगोदर बाळराजेंना बांधायचा आहे म्हणून युवराजांनी ज्योतिबाच्या पायावर ठेवून गुलाल टाकून आणलाय. भले शाबास, हे लय बेस झालं. बाळराज खुश होत्याल. मामासाहेब, हा फेटा घेऊन जा आणि बाळराजेंना सांगा, हा फेटा तुमचे दादासाहेब स्वतःच्या हाताने तुम्हाला बांधणार आहेत. अरे वा, सांगतो की. आणि मग युवराज आल्याबरोबर तुम्ही लगेच निघा बरं का, टाकोटाक निघा. जी. युवराज, लवकर या. दिसले का बाळराजे? जे नाहीत. नाही? गेले कुठे बाळराजे? बाळराजे, बाळराजे दालनातच असतील. दालनात नाही, शस्त्रागारातही नाही. मग गेले कुठे बाळराजे? बाळराजे, 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 बाळराजे. अहो, आम्ही सगळा गड पालथा घातला, तुम्ही इथं काय करताय? आम्ही दादासाहेबांची वाट बघतोय. बाळराजे, तुम्ही खाली या. नाही, आमचे दादासाहेब दिसेपर्यंत आम्ही इथेच थांबणार. बाळराजे, हे बघा, खाली या. तुम्ही नवरदेव आहात, हा असा पोरकटपणा करायचा नसतो. वराडी मंडळी यायची वेळ झालीये. तुम्हाला बघतील तर हसतील ते. या बघू. लक्ष्मीबाई, आमचं भाग्य असं घराणं मिळालं लेकीला. अहो, तुम्ही परक्या का आहात आम्हाला? राणीसाहेब, आम्हासनी काळजी होती यांच्यानंतर आमचं कसं होणार, पण महाराज विसरले नाहीत. जगदीश्वराची कृपा म्हणून हा योग जुळून आला. चला, उद्या पहाटे आपल्याला घाणा भरायचा आहे. जी, तुमची तयारी झाली ना? झाली आणि चाललीही. महाराजांनी ऐनवेळी गडबड उडवून दिली आमची, नाहीतर काय. बरं, आता कासारेणबाई आल्यात त्यामुळे चुडा भरून घ्यायचा आहे. पण आमच्या सुनबाई कुठे राहिल्या? बोलवते. हा, जा, जानकीला घेऊन या. आली. पाया पड.
धाकट्याबाई साहेब, तुम्ही चुड्याला हळद कुंकू वाहा. जी. आमच्या सुनबाईंना लगीन चुडा भरायचा आहे आता. चला चला, घाई करा, पटापटा हात चालवा. थोरल्याबाई साहेब, आपण चुलीस मान द्या, हळदी कुंकू वाहून घ्या. जरूर. चला हात चालवा पटापटा. नैवेद्यासाठी आणि रुखवातासाठी 5-5 पदार्थ तयार करायचे आहेत. एकदा का आई शिरकाई, आई झोलाई, जगदीश्वराच्या मंदिरात नैवेद्य पोहोचला म्हणजे स्वयंपाकाच्या तयारीच परत. आता वऱ्हाड आलंच आहे. गणगोत आणि सोयरे धायरेही यायला लागलेत. बाकीची कामही करायची. चला चला, लवकर हात चालवा. राणी साहेब, सोर्णवत आलेत गडावर, आपल्या भेटीसाठी थांबलेत. अगं बाई, दादासाहेब आले? थोरल्याबाई साहेब, आपण पुढे व्हा, आम्ही इथल्या गोष्टी मार्गी लावून आलो. जरूर. मामा साहेब, बाळराज. आमचा दुसरा वाघ, शाबास. नमस्कार करतो मामा साहेब. अरे वार माझ्या बाळराजा, अरे या मामाचा तुला आशीर्वाद आहे. लवकर मोठं व्हायचं आणि महाराजांसारखं रामराज करायचं, रयतेवर राज करायचं. काय ताई साहेब, अहो मोठं झालं किंवा आपलं बाळराज. होत, आता लग्न होणार आहे त्यांचं. होय. नमस्कार करतो. तुम्ही कसा मला नमस्कार करणार? मी तुम्हाला मुजरा करणार. अहो, सरनोबत म्हणून आलाय का आमचे भाऊराय म्हणून आलाय? रीत बात काय असते का नाही? दादासाहेब, आत्ता तुम्हाला पाहिलं ना, तेव्हा आम्हाला वाटलं आमचे पिताश्रीच आलेत आज. खरंच. ताई साहेब, आणि नाही म्हटलं तरी तुम्ही आमच्या पिताश्रींच्याच जागी आहात. मग तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला नमस्कार करायचा का तुम्ही आम्हाला मुजरा करायचा? ताई साहेब, तुम्ही आमासनी आमच्या वडिलांच्या जागी मानलं. या छत्रपतींच्या महाराणीनं आम्हास एवढा मोठा मान द्यावा. दादासाहेब, तुम्ही आहात म्हणून तुमच्या जीवावर आम्ही निर्भय आहोत. बाळराजेंना तुमची किती आठवण यायची. तुमच्याकडून शाबासकी मिळवण्यासाठी बाळराजेंनी काय काय केलंय माहितीये? विचारा तुमच्या लाडक्या भाच्याला. असं काय? मामा साहेब, आम्ही तलवारबाजीचा सराव अगदी नियमितपणे करतो. असं? वा 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 वा. शिवाय जोर आणि बैठका सुद्धा मारतो. काय म्हणता? जोर बैठका काढता? काढत असाल, पण अंगाला किती लागले बघूया जरा. अरे वा, बेनकुळी बी आली. आता तयार झाला तुम्ही. आता शोभताय तुम्ही छत्रपतींचा लेप. नशीब दादासाहेब, तुमच्या लक्षात आहे तर हे छत्रपतींचे लेख आहेत ते. ताई साहेब, असा कसा इसरण मी? अव शंभूराजा आणि बाळराजामध्ये आम्ही कसलाच भेदभाव करत नाही, करणार नाही. आमच्यासाठी दोघं बी सारखंच. खरंच? तुमच्या शपथ, जेवढा शंभूराजेंवर आमचा जीव आहे तेवढाच बाळराजेंवर बी आहे.